करण्यात आलं होतं 2014 मध्ये, त्यानंतर 2019 मध्ये. मात्र 2019 ला काहीसं चित्र बदललं. मात्र आता पुन्हा एकदा मी पुन्हा येईन असं चित्र पाहायला मिळू शकतं. मुख्यमंत्री पदाची माळ पुन्हा एकदा गळ्यात पडू शकते फडणवीसांच्या. निश्चित आत्ता तरी चित्र असं दिसतंय आणि ज्या पद्धतीने आता भाजपाला एक खरंच अभूतपूर्व यश असं आपण म्हणतो आहोत. आणि हे सगळं आत्ता जे होतं ते देवेंद्र फडणवीस यांच्या एकमुखी नेतृत्वातून त्याच्यातून घडतं आहे. त्यामुळे अगदी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची माळ ही पुन्हा त्यांच्या गळ्यात निश्चित पडू शकते. अगदी आदर्श. हो, हे जे बहुमत आहे किंवा या जागांचा एकूण तपशील पाहता मित्रपक्षांचं बार्गेनिंग कमी होण्याची आता शक्यता आहे आणि त्यामुळे देवेंद्रांची संधी जास्त आहे असं मला वाटतं. अगदी निलेश सर, पण मी येतो तुमच्याकडे. मात्र जे वचन दिलं होतं अजितदादांना की भाजप तुम्हाला मुख्यमंत्री करेल, आता त्या वचनाचं काय? नाही, मुळात राजकारणातली वचनं जी असतात ती इतकी स्थलकाल सापेक्ष असतात की ती काही पूर्ण होत नाही. आत्ता या परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गट हा सरकारवर दबाव टाकेल आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी एक शक्यता होती. मात्र आता तो दबाव शिंदे गटाच्याही हातात राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. कारण 128 जागांपर्यंत आत्ता मजल मारलेली दिसते भाजपनं. आणि अजित पवार आणि भाजप मिळून सहजतेने सत्तेत येऊ शकतात. इतकंच नाही तर अपक्षांना बरोबर घेतलं तरी ते सत्तेत येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे छोटे पक्ष अपक्ष यांना बरोबर घेऊनही भाजप सत्तेत येऊ शकतं आणि इतर कोणत्याही पक्षाची गरज पडणार नाही अशी परिस्थिती असेल. तसं होणार नाही. या ठिकाणी ते शिंदेंना बरोबर घेतील किंवा राष्ट्रवादीला बरोबर घेतील अजित पवारांच्या. पण निश्चितपणे हा खूप मोठा विजय आहे आणि या विजयाचं थेटपणे सर्व श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना जाईल. कारण ते अत्यंत विपरीत परिस्थितीत या सरकारमध्ये होते. आपल्या वरिष्ठांनी आपल्याला सांगितलं की आपण उपमुख्यमंत्री व्हावं. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार उपमुख्यमंत्री झाला, त्यानं सरकार चालवलं. अनेक शिव्याशाप खात अशा स्वरूपामध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे 2.5 वर्षाचं 2 वर्षाचं सरकार चालवलं. आणि त्यानंतर जर भाजप इतक्या मोठ्या प्रमाणावर यश राज्यात मिळवत असेल तर याचं पूर्ण श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना जातं. आणि आत्ता या निकालानंतर आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला जर पंतप्रधान पद मिळण्याची एखादी शक्यता जर पुढच्या काळातली निश्चित असेल तर ती देवेंद्र फडणवीसाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित होताना पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस हे 2026 नंतर आपल्याला देशाचे पंतप्रधान होताना पाहायला मिळतील. आणि त्यामुळे फक्त मुख्यमंत्रीच नाही तर देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान म्हणून आपल्याला बघू शकतील. हा संकेत देणारा असा हा निकाल आहे. तर मी आपण प्रेक्षकांना